नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आपण खूप महत्त्वाचं सेशन घेणार आहोत, कारण 2011 पासून ते 2024 पर्यंत जे आपल्या सेटच्या एक्झामिनेशन झालेले आहेत, त्यामध्ये आपला जो 8वा युनिट आहे पेपर 1 चा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण ICT म्हणतो, त्यामध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे एकाच सेशनमध्ये 2011 पासून ते रिसेंट एक्झाम झालेल्या पर्यंत सर्व PYQs आपण डिस्कस करणार आहोत, तेही सविस्तर स्पष्टीकरणासह. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, अजिबात सेशन मिस करू नका. एक एक प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनला धरून खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण देणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन सुरू करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन बूस्टअप करायचं आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1 चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नवीन बॅच जी 7 एप्रिल पासून आपली सुरू होत आहे ती जॉईन करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. या लाईव्ह सेशन्समध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केले जाणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, जे की तुमचे पूर्ण 10चे 10 युनिट्स कव्हर करतील. मॉक टेस्ट मिळणार आहेत. साप्ताहिक चाचणी असणार आहे. MCQs PYQs चे PDF असणार आहे. 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs ची बँक तुम्हाला मिळणार आहे, ज्याची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये एकदम उत्तम प्रकारे परफॉर्म करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर आजच तुम्ही ही बॅच जॉईन करायची. 7 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 ची. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ऍप स्टोअर आणि प्ले स्टोअर वरती जा, ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे, महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. बघा, हा प्रश्न जो आहे 2011 मध्ये 7 ऑगस्टला जी एक्झामिनेशन झाली होती, त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, डॉट डॅट म्हणजे काय. ठीक आहे, डॉट डॅट इज अ वर्ड फाइल, डिलीटेड फाइल, डेटा फाइल और ड्रायव्हर फाइल. तर याचं उत्तर आहे, ही एक डेटा फाइल आहे. डॉट डॅट जो आहे हा एक फॉर्मॅट आहे डेटा फाइलचा. ठीक आहे, डेटा फाइल जो आहे ही इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, कॉम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, जे की बायनरी पद्धतीमध्ये किंवा टेक्स्ट पद्धतीमध्ये किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा असू शकतं. ठीक आहे, हे जी फाईल आहे मोस्टली सॉफ्टवेअर्समध्ये जे प्रोग्रामिंग केलेली आहे त्यासाठी यूज केलं जातं. राईट, काही कॉन्फिगर्स असतात, काही सेटिंग्स असतात, ते स्टोअर करण्यासाठी. आलं लक्षात. हे आहे डॉट डॅट म्हणजेच डेटा फाईल. पुढील प्रश्न आहे, द टर्म DTH ओके युज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ. समजते का? सोपा प्रश्न आहे. DTH जो आहे ही संज्ञा कोणत्या संदर्भात वापरली जाते. यूज ऑफ कॉम्प्युटर फॉर डेटा अनालिसिस म्हणजे माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, की इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन, की चिकित्सेसाठी थेट प्रक्षेपण, की दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन.
उत्तर याचं हेच आहे, ऑप्शन डी, यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन. है ना, डीटीएच आपल्याला माहिती आहे, बरोबर ना, डायरेक्ट टू होम त्याला म्हणतो आपण. हे काय आहे, एक ब्रॉडकास्टिंग आहे, सॅटेलाइटच्या मदतीने टेलिव्हिजन्स है ना चालवलं जातं, ब्रॉडकास्ट केले जातात चॅनल्स, ज्यामध्ये डिश अँटेनाच्या मदतीने है ना, केबल्सच्या मदतीने, बायपासिंग केबल्सच्या मदतीने, नेटवर्कच्या मदतीने आपल्याला टीव्ही वरती चॅनल्स दिसत असतात. राईट, यामध्ये सिग्नल्स वरती हे काम चालत असतं. टेलिव्हिजन्स जे आहे, टीव्ही जे आहे, ते सिग्नल रिसीव्ह करत असतात डायरेक्टली सॅटेलाइट मधून, बरोबर. त्यासाठी आपल्याला त्यातून आपल्याला एक हाय क्वालिटी साऊंड, हाय क्वालिटी पिक्चर्स आपल्याला टीव्ही वरती बघता येतात. ते आहे डीटीएच, डायरेक्ट टू होम. ठीक आहे. पुढील प्रश्न, द टर्म ब्रॉडबँड इज युज्ड कॉमनली इन द कंटेक्स्ट ऑफ. ब्रॉडबँड ही जी संज्ञा आहे सामान्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते. हा सुद्धा प्रश्न 7 तारखेचाच आहे, म्हणजे 7 ऑगस्ट 2011 जी एक्झाम झाली होती त्यामधले प्रश्न आहेत. FM रेडिओ, वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट की टेलिग्राफिक. है ना, ऑब्विसली हे जे ब्रॉडबँड आहे है ना, हे ब्रॉडबँड पूर्णतः निगडित आहे कशाशी, तुमच्या इंटरनेटशी, बरोबर. ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. ब्रॉडबँड हे इंटरनेटशी संबंधित असलेली टर्म आहे, संज्ञा आहे, बरोबर. मग हे ब्रॉडबँड आहे काय, हे एक हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन आहे, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, लार्ज अमाऊंट मध्ये है ना, डेटा ट्रान्समिशन केला जातो वेरियस चॅनल्स वरती. ठीक आहे, जसे की फॉर एक्झाम्पल आहेत फायबर ऑप्टिक्स आहे, DSL आहे, केबल आहे, सॅटेलाइट्स आहे, है ना, त्याला आपण ब्रॉडबँड म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बेसिकली ब्रॉडबँड जे आहे हे एक फास्टर है ना आणि रिलायबल इंटरनेट प्रोव्हाइड करत असतं. राईट, जे की आपल्याला ट्रेडिशनल डायलअप कनेक्शन जे असतात है ना, फोन वगैरे तसे, त्याच्यापेक्षाही जास्त फास्ट पद्धतीने नेटवर्क कनेक्शन किंवा नेटवर्क इंटरनेट फॅसिलिटीज आपल्याला हे ब्रॉडबँड प्रोव्हाइड करतात. पुढील प्रश्न 7 तारखेच्या एक्झाम मधला आहे. इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाइम, which of the following is the most economical form of international communication? टेलिग्राम, टेलॅक्स, फॅक्स की ईमेल. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, तर याचं एक्झॅक्टली राईट आन्सर जे आहे ते आहे ईमेल, बरोबर आहे ना. किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे ईमेल आहे, बरोबर. कारण हे जास्त इकॉनॉमिकली आणि टाइम साठी इफिशियंट आहे इंटरनॅशनल कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशन मध्ये, बरोबर. कारण यामध्ये मेसेज जे आहे ईमेलच्या पद्धतीमध्ये, मेसेज जो आहे आपला, संदेश जो आहे आपला, तो खूप फास्ट पद्धतीने इन्स्टंट आपल्याला ट्रान्समिट करता येतो. डॉक्युमेंट्स असतील, मल्टीमीडिया फाईल्स असतील, बरोबर, हे खूप जलद गतीने आपल्याला ट्रान्सफर करता येतात, बरोबर. जे ट्रेडिशनल कम्युनिकेशन पद्धत जी आहे, जसे की टेलिग्राम, टेलेक्स, फॅक्स, यासाठी खूप वेळ लागतो. आणि ईमेल जे आहे हे फास्ट ट्रान्समिशन करतं माहितीचं, डॉक्युमेंट्सचं आणि कुठल्याही फाईल्सचं. त्यामुळे ईमेल जे आहे हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, किंमत आणि वेळ या संदर्भात हे खूप कमी खर्चिक आहे आणि खूप कमी वेळ घेतो. ठीक आहे, त्या बाबतीत म्हटलं तरी ईमेलच एक्झॅक्टली राईट आन्सर आहे. कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट्स. कॉपीराइट कायदा जो आहे हे काय संरक्षण करतो? कॉम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट की टायटल्स, नेम्स, स्लोगन्स की फॅमिलियर्स, सिम्बॉल्स, डिझाईन की आयडियाज, प्रोसिजर्स, मेथड्स आणि सिस्टीम. ठीक आहे, तर कॉपीराइट लॉ जो असतो तो काय प्रोटेक्ट करतो? तो प्रोटेक्ट करतो कॉम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, है ना, बरोबर आहे ना. कारण बघा यामध्ये कॉपीराइट काय करतं, कॉपीराइट अशा गोष्टी प्रोटेक्ट करतात जसं की क्रिएटिव्ह वर्क्स आहेत. ठीक आहे, क्रिएटिव्ह पद्धती आहेत. मग कंटेंट, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट असेल, कॉम्प्युटर प्रोग्राम्स असतील, हे क्रिएटिव्ह असणार आहेत, बरोबर ना. जसं की लिटररी आहे, म्युझिकल आहे, आर्टिस्टिक वर्क्स आहे,
त्यामध्ये बुक्स सुद्धा असतील, सॉफ्टवेअर्स असतील, फर्म किंवा फिल्म्स असतील, है ना, म्युझिक असेल, या सर्व गोष्टी काय करतं, प्रोटेक्ट करतं. आता यामध्ये टायटल आहे, नाव आहे, स्लोगन आहे, सिम्बॉल आहे, है ना, आयडियाज आहेत, मेथड्स आहेत, सिस्टीम आहे, है ना. यामध्ये कॉपीराइट लॉ येत नाही. यामध्ये कुठला येतो? यामध्ये ट्रेडमार्क येऊ शकतो, यामध्ये पेटंट लॉ येऊ शकतो, है ना. जर तुम्हाला कॉपीराइट म्हणायचं असेल तर ते कशासाठी आहे? काही क्रिएटिव्ह वर्क तुमचा असेल तर त्याच्यावर कॉपीराइट येतो. सिम्बॉल, सायन्स हे कसे आहेत? हे युनिक आहेत, हे आपलं स्वतःचं आहे, बरोबर. त्यासाठी आपल्याला पेटंट नाहीतर ट्रेडमार्क कामाला येतो. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 27 नोव्हेंबर 2011 ला जी एक्झाम झाली होती त्या एक्झामिनेशन मधला प्रश्न आहे. डॉट टेम्प इज अ. टेम्प ही काय आहे किंवा कोणती संज्ञा आहे? ट्रान्झिट फाईल आहे, ट्रान्झिशनल फाईल आहे, टेम्पररी फाईल आहे की ट्रान्सफर फाईल आहे? ठीक आहे, तर ही जी आहे ही आहे टेम्पररी फाईल, बरोबर. टेम्प जी आहे ही टेम्पररी फाईल आहे. सी, टेम्पररी फाईल जी आहे, जेव्हा काही गोष्टी प्रोसेसमध्ये असतील किंवा काही काम आपण करत असू तर त्यावेळेला टेम्पररी फाईल सेव्ह करण्यासाठी हे टेम्प फाईलचा वापर केला जातो. ठीक आहे, काही फाईल्सला वेगवेगळ्या पर्पजसाठी सुद्धा टेम्प फाईल जी आहे याचा वापर केला जातो, जसे की बॅकअप आणि रिकव्हरीसाठी केला जातो, है ना. इन्स्टॉलेशन आणि अपडेटसाठी केला जातो, एडिटिंग आणि प्रोसेससाठी सुद्धा केला जातो, राईट. सो टेम्प फाईल जी आहे कशी फाईल आहे? टेम्पररी फाईल आहे. आता बघा, लास्ट जो एक्झाम होता म्हणजे 7 तारखेची जी एक्झाम होती त्यामध्ये विचारलं होतं डीटीएच काय आहे, है ना. त्याच्या पुढच्याच एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय विचारलंय? ईटीएच काय आहे, समजते का? आता ईटीएच ही जी संज्ञा आहे याचा अर्थ काय आहे आपल्याला सांगायचंय. ऑप्शन्स आहेत कॉम्प्युटर फॉर हायर एज्युकेशन, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन, सॅटेलाइट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन की रेडिओ फॉर स्कूल एज्युकेशन. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन. ठीक आहे, ओके. तर ईटीएच ही जी आहे, ही जी टर्म आहे, याचा अर्थ असा आहे की काही डिजिटल टूल्स असतील, काही इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, याचा यूज करणं म्हणजे ईटीएच आहे. ठीक आहे, कशासाठी? एज्युकेशन पर्पजसाठी, बरोबर. मग आपली लर्निंग इन्हान्स करण्यासाठी, है ना, स्ट्रॉंग करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, है ना, इम्प्रूव्ह करण्यासाठी हे ईटीएसचा वापर केला जातो, ज्यामध्ये डिजिटल पद्धतीने काही टूल्सचा वापर करून आपल्याला शिकता येतं, बरोबर. ओपन एज्युकेशन सिस्टीम आहे. हे जे ईटीएच आहे हे ऍक्च्युली डिस्टन्स लर्निंग मध्ये जास्त मोठा रोल प्ले करतं, ज्यामध्ये मूक्स म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आणि ऑनलाईन अकॅडमिक रिसोर्सेस जे असतात, है ना, यामध्ये ईटीएच जास्त मोठं काम करतं. ठीक आहे, सो लक्षात ठेवा ईटीएच म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन. पुढील प्रश्न, ट्विटर इज जनरली युज्ड फॉर. ट्विटर जे आहे कशासाठी वापरलं जातं साधारणपणे? सिक्रेट इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक मेल करण्यासाठी, इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी की सोशल नेटवर्किंगसाठी? बरोबर, सरळ सरळ उत्तर आहे, सोपं प्रश्न आहे. सोशल नेटवर्किंगसाठी ट्विटरचा वापर केला जातो. ठीक आहे, ट्विटर जे आहे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच आहे, ज्या ठिकाणी शॉर्ट मेसेजेस पाठवण्यासाठी, है ना, दुसऱ्यांना फॉलो करण्यासाठी, बरोबर, डिस्कशनमध्ये एंगेज राहण्यासाठी, नेहमी अपडेट राहण्यासाठी, रिअल टाइम न्यूज पाहण्यासाठी, ट्रेंड्स पाहण्यासाठी हे ट्विटरचा वापर केला जातो. ठीक आहे, किंवा ट्विटर हे बेनिफिशियल आहे, बरोबर. काही ओपिनियन्स सुद्धा या ठिकाणी शेअर केले जातात, मोठ्या मोठ्या दिग्गजांचे सुद्धा ओपिनियन यामध्ये शेअर केले जातात. ठीक आहे, आणि ते शेअर केलेले अपडेट्स भरपूर मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचलं जातं. ठीक आहे, त्यामुळे याला काय म्हटलं जातं? सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. ठीक आहे, पुढील प्रश्न, इन अ व्हर्च्युअल क्लासरूम. ठीक आहे, व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये काय आहे? अ टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नीडेड. शिक्षकाचे
वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते. अ टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी, है ना, यामध्ये प्रत्यक्ष हजर असणे इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी, प्राचार्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे. की स्टुडंट्स फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नेसेसरी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते, है ना. व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये टीचर जो आहे तो फिजिकली प्रेझेंट असणं गरजेचं नाही, तो ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकतो, बरोबर. परंतु विद्यार्थ्यांचा तिथे म्हणजे उपस्थित राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. शिक्षकांनी वर्गात प्रत्यक्ष हजर असणे, टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी, हे चुकीचं आहे. प्रिन्सिपलचा तर काहीच संबंध नाहीये. आणि स्टुडंट फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नेसेसरी असं गरजेचं नाही, फिजिकली ते प्रेझेंट पाहिजे आहेत तेव्हाच तर ते शिकू शकते, बरोबर ना. सो हे 3 ऑप्शन बी सी डी हे चुकीचं आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल क्लासरूम जे आहे हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. हे ऑनलाईन लर्निंग एन्व्हायरमेंट आहे ज्यामध्ये टीचर्स आणि स्टुडंट्स एकमेकाशी इंटरॅक्ट करतात, तेही रिमोटली म्हणजे त्यांच्या जागेवर, युजिंग डिजिटल टूल्स जसे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, व्हाईट बोर्ड्स आहे, ऑनलाईन व्हाईट बोर्ड्स आहेत, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे, है ना. तर अशा पद्धतीने व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकाशी संवाद साधू शकतात आणि अभ्यास करू शकतात. पुढील प्रश्न बघा, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, जो की 27 नोव्हेंबरच्या परीक्षेतला तो प्रश्न आहे. GPS is a system that helps in locating position with the help of. आता GPS सर्वांना माहिती आहे. GPS काय करतं, आपल्याला जागेची माहिती देतं, पोझिशनची माहिती देतं, बरोबर. मग ते कशाच्या हेल्पने किंवा कशाच्या मदतीने ते करू शकतं. मायक्रोवेव्स, सॅटेलाइट, पोलीस इंटेलिजन्स की वायरलेस कम्युनिकेशन. ठीक आहे. तर सरळ सरळ याचं उत्तर आहे मायक्रोवेव्स आणि पोलीस इंटेलिजन्स, वायरलेस कम्युनिकेशन याच्या मार्फत नाही, तर ते कशा मार्फत, सॅटेलाइटच्या मार्फत जीपीएस जे आहे ते आपल्याला पोहोचत असतं, राईट. जिओ पोझिशनिंग सिस्टीम असं त्याला म्हटलं जातं. हे सॅटेलाइट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम आहे जे आपल्याला एक्झॅक्टली राईट लोकेशन, पूर्ण पृथ्वीवरती कुठेही है ना, कुठलंही लोकेशन आपल्याला राईटली प्रोव्हाइड करण्याचं काम जीपीएस करतं. ठीक आहे. बघा, हा प्रश्न 1 डिसेंबर 2013 मधला आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. .gov, बघा हे डोमेन्स आहेत. ठीक आहे, याला डोमेन्स म्हणतात. हे .com, .ac, .edu हे जेव्हा वेबसाईटवरती आपण शेवटच्या जागी लिहितो तेव्हा ती वेबसाईट आपल्याला ओपन होत असते, बरोबर. तर याला डोमेन म्हटलं जातं. .gov गव्हर्नमेंट वेबसाईट, .com कमर्शियल वेबसाईट, .ac अकाउंटिंग वेबसाईट, .edu एज्युकेशनल वेबसाईट. ठीक आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला, तर यामध्ये सरळ सरळ आहे चुकीची जोडी .ac अकाउंटिंग वेबसाईट. बघा, .ac जिथे वापरलं जातं ते अकाउंटिंग साठी नाही, तर ते अकॅडमिक साठी वापरलं जातं. कशासाठी, अकॅडमिक आणि रिसर्च यासाठी वापरलं जातं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स, खालीलपैकी योग्य जोड्या ओळखायच्या आहेत आपल्याला. बघा, ऑप्शन्स दिलेले आहेत. जेपीईजी फोटो पिक्चर, MP3 ऑडिओ व्हिडिओ, XLS पॉवर पॉइंट, AVI स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. किती सोपा प्रश्न आहे, है ना. करेक्ट पेअर जो आहे तो 1 आणि 2 आहे, म्हणजे जेपीईजी फोटो पिक्चर एक्झॅक्टली बरोबर आहे. MP3 ऑडिओ व्हिडिओ हे सुद्धा एक्झॅक्टली बरोबर आहे. 1 डिसेंबर 2013 मधील हा प्रश्न आहे, है ना. योग्य जोड्या यामध्ये काय, जेपीजी फोटो फॉर्मॅटच आहे, MP3 ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅट आहे, XLS मध्ये काय आहे, एक्सेलचा फॉर्मॅट आहे, पॉवर पॉइंटचा नाही आहे. AVI जो आहे तो व्हिडिओचा फॉर्मॅट आहे, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनचा नाही. त्यामुळे ऑप्शन ए 1 and 2 हेच बरोबर येतं. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट UGC स्टँड्स फॉर, UGCचा अर्थ काय आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन, युजर ग्रुप कॉन्फिग्युरेशन की युजर जनरेटेड कंटेंट, है ना. सोपा प्रश्न. UGC सर्वांनाच माहिती आहे. UGC काय आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, है ना.
जे की फंडिंग फॅसिलिटीज, रिसर्च फॅसिलिटीज है ना, फंडिंग फॉर युनिव्हर्सिटीज, हे सर्व फॅसिलिटीज UGC देतं युनिव्हर्सिटीजना, एज्युकेशन सिस्टीमला, राईट. सो एज्युकेशन सिस्टीमला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा UGC कार्यरत आहे. त्यासाठी ते मेजर इनिशिएटिव्ह घेत आहे ना, घेतलेले आहेत. करेक्ट. सो UGCचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज युज्ड फॉर प्रोसेसिंग फोटोज और पिक्चर्स? फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? फोटोक्रॉप, फोटोशॉप, व्हिजिओक्रॉप की पिक्चर परफेक्ट, है ना. हा खूप सोपा प्रश्न आहे. फोटो एडिट करण्यासाठी ऑब्व्हियसली फोटोशॉप हा सॉफ्टवेअर जो आहे तो खूप फेमस सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये फोटोज एडिट केले जातात, है ना. इफेक्ट्स वगैरे सर्व गोष्टी त्यामध्ये ॲड करून एक हाय क्वालिटी पिक्चर आपल्याला फोटोशॉप या सॉफ्टवेअरमधून मिळत असते. ठीक आहे. तर हाय क्वालिटी पिक्चर्स बनवण्यासाठी, हाय क्वालिटी एडिटिंग करण्यासाठी, फोटोज आणि चित्र है ना जे आहे त्याला एडिट करण्यासाठी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर आहे. संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त आहे? तर हा प्रश्न 17 फेब्रुवारी 2013 मध्ये विचारला गेलेला आहे. सोपा प्रश्न आहे. KB, TB, MB, GB हे तर सर्वांना माहिती आहे. डेटा कॅपॅसिटी नुसार सर्वात जास्त कॅपॅसिटी जर म्हटलं तर ती आहे TB ची, है ना, टेराबाइट, राईट. बघा, KB, त्यानंतर MB, त्यानंतर GB आणि त्यानंतर TB असा स्टोरेज असतो, बरोबर. 1024 KB म्हटलं तर 1 MB होतं. 1024 MB म्हटलं तर 1 GB होतं. 1024 GB म्हटलं तर 1 TB होतं. लक्षात राशी कॅपॅसिटी आहे. पुढील प्रश्न. स्टॅटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन? प्रत्यक्ष वर्ग सारणी तयार केली जाते कशामध्ये? मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये, एक्सेलमध्ये, पॉवर पॉईंटमध्ये की पेंट ब्रशमध्ये? ऑब्व्हियसली एक्सेल जो आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल जो आहे, यामध्ये आपण टेबल्स, ग्राफ या सर्व गोष्टींचं प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. तर बघा, हा प्रश्न जो आहे 17 फेब्रुवारी 2013 च्या परीक्षेतला प्रश्न आहे. डॉक म्हणजे काय? ठीक आहे. जसं की लास्ट सेशन मध्ये पण आपण पाहिलं होतं की टेम्प असा प्रश्न विचारला होता. यामध्ये डॉक असा प्रश्न विचारले. तर ही फाईल काय आहे, है ना? वर्ड फाईल आहे, पिक्चर फाईल आहे, डिलीटेड फाईल आहे की ड्रायव्हर फाईल आहे? तर ही वर्ड फाईल आहे. ठीक आहे. वर्ड मध्ये जे काही आपण डॉक्युमेंट्स तयार करतो, जे काही आपण फाईल्स तयार करतो, ते सेव्ह केल्यानंतर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो डॉक या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतो. तर वर्ड फाईल जी काही आहे ती याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करून मिळत असते, बरोबर. त्यामुळे ए ऑप्शन जो आहे तो एक्झॅक्टली राईट ऑप्शन आहे. पिक्चर फाईल असेल तर जेपीजी हे फॉर्मॅट असणार आहेत, है ना. ड्रायव्हर फाईल्स, डिलीटेड फाईल्स, हे डिलीटेड फाईल्स वेगळे आहेत. त्यानंतर ड्रायव्हर फाईल्स असतील तर EXE फॉर्मॅटमध्ये किंवा आणखीन दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतात. परंतु डॉक फॉर्मॅट जो आहे तो पूर्णपणे वर्ड फाईलसाठी आहे. ठीक आहे. बघा, प्रश्न कसे उलट करून विचारले गेलेले आहेत. अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. यामध्ये बाईट दिलंय, गिगाबाईट दिलंय, बिट दिलंय, मेगाबाईट दिलंय आणि टेराबाईट दिलंय. आपल्याला काय करायचं आहे? संगणकाच्या जी मेमरी आहेत म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी जी आहे त्याला उतरत्या क्रमानुसार लावायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये पहिलं दिलंय TB, GB, मेगाबाईट, बाईट, बिट. त्यानंतर GB, TB, MB, बिट, बाईट, GB, MB, TB, बाईट, बिट की TB, MB, GB, बिट, बाईट. तर ऑब्व्हियसली सर्वात आधी येणार TB, मग GB, मग MB, त्यानंतर बाईट आणि मग लास्टली बिट. ठीक आहे. खूप सोपा प्रश्न आहे. सेम प्रश्न याच्या अगोदरच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता इन टर्म्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी कुठली सगळ्यात जास्त आहे, बरोबर. तर त्यामध्ये आपण केलं होतं TB आहे, बरोबर. तर यामध्ये तसंच थोडंसं उलट करून विचारलेलं आहे की उतरत्या क्रमानुसार काय असेल. ठीक आहे. तर ए ऑप्शन बरोबर आहे. स्काइप इज युजली युज्ड फॉर. स्काइपचा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो? सोशल नेटवर्किंगसाठी, इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी, व्हर्च्युअल क्लासरूमसाठी की ॲक्च्युअल क्लासरूमसाठी? तर स्काइप हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरलं जाणारं हे एक सॉफ्टवेअर आहे.
जे की इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलं जातं. यामध्ये व्हिडिओ चॅट सुद्धा केली जाते. मग पर्सन टू पर्सन यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद साधणं पॉसिबल होतं. ठीक आहे. व्हर्च्युअल क्लासरूम, ॲक्च्युअल क्लासरूम, सोशल नेटवर्किंग यामध्ये एकाच वेळी भरपूर व्यक्तींसोबत जोडण्याची क्षमता यामध्ये असते, परंतु स्काईपमध्ये 1 to 1 एवढीच कॅपॅसिटी असते. त्यामुळे इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी स्काईपचा वापर केला जातो. आयडेंटिफाय द पेअर दॅट अपिअर्स इन द रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचारले. ठीक आहे. कालक्रमानुसार विरुद्ध असलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. बरोबर. डेव्हलपमेंटच्या नुसार मेन फ्रेम अँड डेस्कटॉप, डेस्कटॉप अँड लॅपटॉप, टॅबलेट अँड लॅपटॉप की लॅपटॉप अँड टॅबलेट. राईट उत्तर आहे टॅबलेट आणि लॅपटॉप. ठीक आहे. डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचारले त्यामुळे टॅबलेट पहिलं आणि मग लॅपटॉप है ना, असं उतरत्या क्रमानुसार विचारलं ना. तर आधी बघा, लॅपटॉपमध्ये भरपूर सारे कामं होतात ज्यासाठी आपल्याला जास्त पॉवर यूज करावी लागते वगैरे वगैरे. आणि टॅबलेट जो आहे हा पोर्टेबल आहे, त्याला आपण कुठेही यूज करू शकतो. हे पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीत आहे आणि टॅबलेट हे मोबाईल फोन्सच्या बाबतीत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. आता फेसबुक दिलं, जीमेल, मायस्पेस, ऑर्कुट आणि लिंक्डइन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगळा कुठला आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे. मग ते लिंक्डइन आहे, जीमेल आहे, मायस्पेस आहे की फेसबुक आहे, है ना. तर बघायला गेलं तर यामध्ये जीमेल हा पूर्णपणे वेगळा पडतो. बरोबर. बाकी यामध्ये आपलं लिंक्डइन है ना, मायस्पेस, फेसबुक, राईट, त्यासोबत ऑर्कुट हे काय आहेत, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत. काय आहेत, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत. करेक्ट. हे कशासाठी डिझाईन केलेलं आहे, लोकांना कनेक्ट करण्यासाठी, कनेक्टिंग पीपल, कंटेंट शेअर करण्यासाठी है ना, कम्युनिटीज बिल्ड करण्यासाठी. जीमेल काय आहे, जीमेल हे अशी सर्व्हिस आहे जिथे आपल्याला फाइल्स, मेसेज, डॉक्युमेंट्स हे सेंड करता येतात आणि रिसीव्ह करता येतात. त्यामुळे जीमेल वेगळा पडतो. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इश्यूड टू प्रोसेस अँड अॅनलाइज क्वांटिटेटिव्ह डेटा. समजते का. संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते. क्वार्क एक्सप्रेस, SPSS, क्वांट क्रोम की SSQM. तर ते आहे SPSS. ठीक आहे. SPSS त्याचं नाव आहे, त्याचं फुल फॉर्म आहे स्टॅटिस्टिकल पॅकेज. ठीक आहे. फॉर सोशल सायन्सेस. ठीक आहे. हे आहे तुमचं SPSS. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. खूप सोपा प्रश्न आहे. URLचं फुल फॉर्म विचारले आपल्याला. ठीक आहे. URLचं फुल फॉर्म काय, ऑब्विसली युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर है ना. हे URL जे आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, एक ऍड्रेस असतो. बरोबर. विच इज यूज टू ऍक्सेस रिसोर्सेस ऑन द इंटरनेट. इंटरनेटवरचे जे काही रिसोर्सेस असतात ते ऍक्सेस करण्यासाठी, ते हाताळण्यासाठी आपल्याला URL ची गरज असते. जसे की वेबसाईट आहेत, इमेजेस आहेत, फाईल्स आहेत. बरोबर. यामध्ये जसे की काही प्रोटोकॉल्स असतात, HTTP, HTTPs, डोमेन नेम. बरोबर. या सर्व गोष्टी असतात. आता यामध्ये www.example.com है ना, हे झालं तुमची वेबसाईट. करेक्ट. HTTP जे आहे हे तुमचं प्रोटोकॉल झालं. करेक्ट. त्यानंतर www.example.com हे तुमचं डोमेन झालं. करेक्ट. सो अशा पद्धतीने यामध्ये URL असतात. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटिंग अँड इंटरनेट आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. TB, मेमरी युजेस युनिट, प्ले स्टोर, ऑपरेटिंग सिस्टीम, पिक्सल, कलर इन्हान्सिंग फॅसिलिटी, USB, अँटीव्हायरस है ना. सरळ सरळ दिसते. B, C आणि D जे आहे ते चुकीचे आहे. प्ले स्टोर वरती आपण ऍप्स घेतो. पिक्सेल हे पिक्चर फॉर्मॅटसाठी, पिक्चर फॉर्मॅट नाही, पिक्चर क्वालिटीसाठी असतं. USB
है ना, हे कनेक्ट करण्यासाठी असतात कॉम्प्युटर मोबाईल टू कॉम्प्युटर, है ना. टीबी मेमरी स्टोरेज युनिट, हे एक्झॅक्टली बरोबर आहे. 6 सप्टेंबर 2015चा हा प्रश्न आपल्या एक्झामिनेशन मध्ये विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. बरोबर. संज्ञापन तंत्रज्ञान जे आहे किंवा संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे, यामध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी काळानुक्रम योग्य लावायचा आपल्याला. बरोबर. मग याच्यामध्ये स्टील फोटोग्राफी, कॉम्प्युटर, रेडिओ आणि इंटरनेट असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, है ना. मग यामध्ये काळानुसार आपल्याला लावायचं आहे. तर काळानुसार जर बघायला गेलं तर अगोदर स्टील फोटोग्राफी, मग रेडिओ, मग कॉम्प्युटर, मग इंटरनेट. ठीक आहे. मी तुम्हाला एक एक सांगतो. स्टील फोटोग्राफी, ठीक आहे, 1826, राईट. हे फर्स्ट परमनंट फोटोग्राफ होता जो की जोसेफ नावाच्या माणसाने घेतला होता. त्यानंतर आहे रेडिओ, ठीक आहे. रेडिओ जे आहे 1895, करेक्ट. 1895 मध्ये गुग्लिमन, राईट, गुग्लिल्मो मार्कोनी अशा नावाच्या माणसाने हे पहिल्यांदा ट्रान्समिट केलं होतं सिग्नल 1895 मध्ये, राईट. त्यानंतर कॉम्प्युटर आहे, करेक्ट. कॉम्प्युटर 1940s. फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर जो होता तो डेव्हलप झाला होता ड्युरिंग वर्ल्ड वॉर 2. 1940 ला हे याचं साल आहे. त्यानंतर इंटरनेट, करेक्ट, 1960 ते 1980, 1960s to 1980s. ARPANET, है ना, हे प्रीकर्सर होतं मॉडर्न इंटरनेटमध्ये, जे की डेव्हलप झालं होतं 1960-1980च्या दरम्यान. ठीक आहे. तर हा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन सी. क्रमानुसार जर बघितलं तर 1826, मग 95, मग 1940 आणि नंतर 1960. बघा, मोठा प्रश्न आहे. संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषांसाठी विशेषत्वाने बनवलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ट सेटला काय म्हणतात? युनिटाइप, इंडिफॉन्ट, युनिकोड की अल्टिफॉन्ट? तर त्याला म्हणतात युनिकोड. ठीक आहे. युनिकोड जो आहे एक युनिव्हर्सल कॅरेक्टर आहे, बरोबर. इनकोडिंग स्टँडर्ड्स जे की टेक्स्ट मल्टिपल लँग्वेजेस मध्ये जसं की हिंदी, मराठी आणि अदर इंडियन लँग्वेजेस मध्ये टेक्स्ट लिहिण्यासाठी किंवा इनकोड करण्यासाठी हे मदत करते युनिकोड. ठीक आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन जे आहे ते युनिकोड बरोबर आहे. पुढचा प्रश्न 29 मे 2016च्या एक्झामिनेशन मधला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत, गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप. याला आपल्याला क्रोनॉलॉजी मध्ये लावायचं आहे. ठीक आहे. मग आधी कोणतं आलं? गुगल आलं का, मग हॉटमेल, मग फेसबुक, मग काय आलं, है ना. तर राईट आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो आणि एक्सप्लेन करतो. हॉटमेल, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअप. ठीक आहे. आता बघा, एक एक सांगतो मी तुम्हाला. हॉटमेल जो आहे, करेक्ट, हॉटमेल हा जॅक स्मिथ आणि साबिर भाटिया यांनी 1997 मध्ये सुरू केला होता. ठीक आहे, हॉटमेल. त्यानंतर गुगल, आपला गुगल जो आहे तो 1998 मध्ये सुरू करण्यात आला होता. सप्टेंबर 1998 मध्ये तो लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी सुरू केला होता, राईट. त्यानंतर फेसबुक तर सर्वांनाच माहिती आहे ना, सर्वजण फेसबुक वापरतात, बरोबर. तर सुरू कधी झालं? हे सुरू झालं होतं 2004 मध्ये, करेक्ट. 2004 मध्ये हे सुरू केलं गेलं होतं मार्क झुकरबर्ग यांच्या मार्फत. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं शेवटी व्हॉट्सअप, राईट, विच वॉज स्टार्टेड इन 2009. करेक्ट. लक्षात ठेवा हे साल, जे की जॅनकोम ब्रॅन ॲक्टन यांनी सुरू केलं होतं. पुढील प्रश्न 29 मे 2016 चा आहे. आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट.
विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स, युनिक्स हे आपल्याला काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. यामधला ऑड आपल्याला काढायचा आहे. MS ऑफिस आहे, विंडोज आहे, लिनक्स आहे की युनिक्स आहे. ऑब्व्हियसली सरळ सरळ उत्तर याच्यामध्ये MS ऑफिस हा वेगळा आहे, कारण विंडोज, लिनक्स आणि युनिक्स हे काय आहेत? हे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, राईट. हे काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि MS ऑफिस हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर फाईल सिस्टीम? PDF चा फुल फॉर्म काय? किती सोपे प्रश्न विचारले होते बघा 29 मे 2016 एक्झाम मध्ये. PDF चा फुल फॉर्म पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट, पिक्सेल डिजिटल फाईल, पिक्चर डेटा फॉर्मॅट की पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल? ऑब्व्हियसली पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. PDF काय आहे? यामध्ये आपण इमेजेस, डॉक्युमेंट, सिग्नेचर्स है ना, हे हाय क्वालिटी मध्ये शेअर करू शकतो. त्याला PDF असं म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज? यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग डेटा स्टोरेज कुठला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग तो प्ले स्टोर आहे, जीमेल आहे, जीमेल स्टोरेज आहे, ड्रॉपबॉक्स आहे की क्लाउड स्टिक आहे? बरोबर. तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ड्रॉपबॉक्स. ड्रॉपबॉक्स जे आहे हे क्लाउड कॉम्प्युटिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. यामध्ये वायरलेस टेक्नॉलॉजीने आपल्याला स्टोरेज फॅसिलिटीज मिळत असतात, ज्यामध्ये काही रेंट आपल्याला पे करावा लागतो. बरोबर. त्यासोबतच त्या रेंटवरती आपल्याला स्टोरेज फॅसिलिटीज जे आहेत है ना, बेस्ड ऑन रेंट, त्या स्टोरेज फॅसिलिटीज आपल्याला फॅसिलिटीज आपल्याला मिळत असतात. त्या ठिकाणी आपण फाईल स्टोअर करू शकतो, फाईल शेअर करू शकतो. बरोबर. तेही इंटरनेटच्या माध्यमातून. करेक्ट. तर ड्रॉपबॉक्स हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये योग्य जोडी कुठली आहे ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे. उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, AVI फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, HDD क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी. उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम फक्त हेच बरोबर आहे. एक्सेल जे आहे है ना, एक्सेल माहिती आहे आपल्याला वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का? नाही. हे फक्त एक्सेल फॉर्मॅटमध्ये चालतं है ना, एक्सेल मध्ये चालतं. AVI जे आहे ऑडिओ व्हिडिओ इंटरलीव्ह ज्याला आपण म्हणतो, हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल नाही. हे काय आहे? हे व्हिडिओचा फॉर्मॅट आहे, राईट. आणि HDD जे आहे आपलं, HDD हे स्टोरेज आहे, एक्सटर्नल स्टोरेज आहे, जे कॉम्प्युटर लॅपटॉप्स मध्ये वापरलं जातं. लक्षात. तर असे सोपे प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारले गेले होते, राईट. याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला कळून शकतं की पॅटर्न कसा आहे, एक्झामिनेशनची लेवल काय आहे, राईट. एप्रिल 2017 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट? इंटरनेटच्या संदर्भात HTTP चे पूर्ण रूप काय आहे असं विचारले. हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस, हायर टेक्निकल टेक्स्च्युअल प्लॅटफॉर्म, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल की हायपर ट्रान्समिशन ऑफ ट्रंकेटेड प्रोसिजर्स? सोपा प्रश्न आहे. HTTP चा अर्थ होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. हे जे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल जे आहे, बरोबर, हा डेटा कम्युनिकेशन साठी वापरला जाणारा ऍप्लिकेशन प्रोटोकॉल आहे. वर्ल्ड वाईड वेब WWW ज्याला म्हणतो आपण, बरोबर, यामध्ये डेटा कम्युनिकेशनचा हा एक बेस आहे. ठीक आहे. वेब ब्राउझरसाठी हे यूज केलं जातं. वेब ब्राउझरमध्ये काही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी सर्व्हरवरती HTTP चा वापर केला जातो. ठीक आहे. HTTP काय आहे? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. .jpg ग्राफिकल फाईल, .ttf वर्ड टेक्स्ट फाईल, .wav ऑडिओ फाईल आणि .exe एक्झिक्युटेबल फाईल. यामध्ये इनकरेक्ट विचारले बरं का, चुकीची जोडी विचारलेली आहे. याचा अर्थ यामध्ये 3 ऑप्शन बरोबर असणार आहेत, है ना. तर आपण घाईघाईमध्ये असं करतो की जे उत्तर बरोबर आहे ते पहिला ऑप्शन दिसला की हा तोच बरोबर आहे, है ना. घाई असते आपल्याला, हा मला येते म्हणून सांगायची. तसं नाही करायचंय. पूर्ण प्रश्न नीट वाचायचंय, चौथ्या ऑप्शन पर्यंत वाचून घ्यायचंय सगळं, मगच उत्तर द्यायचंय. आलं लक्षात.
तर याचा राईट आन्सर आहे TTF वर्ड टेक्स्ट फाईल. ठीक आहे, यामध्ये हे जे TTF सांगितलेलं आहे हे वर्ड टेक्स्ट फाईल नाहीये. समजलं? हे JPG जे आहे हे ग्राफिकल फाईल बरोबर आहे. WAV जे आहे ऑडिओ फाईल बरोबर आहे. EXE जे आहे हे सुद्धा बरोबर आहे. TTF नावाचं यामध्ये कुठलंही फाईल नसतं. आलं लक्षात? TXT असतं जे वर्ड टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जे असतं किंवा वर्ड टेक्स्ट फाईल जे असतं ते काय असतं? TXT त्याला आपण म्हणतो. आलं लक्षात? TXT राईट. त्यामुळे चुकीचं आहे बी ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट्स ऑफ डिजिटल मेमरी. डिजिटल मेमरीच्या युनिट्सचा योग्य चढता क्रम लावायचा आपल्याला. आता स्टोरेजचं दिलेलं आहे MB, पेटाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट है ना, PT ते पण दिलेलं आहे. तर यामध्ये चढत्या क्रमाने लावायचं आपल्याला. ठीक आहे, ऑप्शन्स बघा. आधी मेगाबाईट, मग पेटाबाईट, मग गिगाबाईट, मग टेराबाईट आहे का? की मेगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट आणि गिगाबाईट, की GB, MB, PT, TB, की आधी MB, मग GB, मग TB आणि मग PT. बरोबर आहे. ऑप्शन 4 जो आहे, ऑप्शन D जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. आधी MB असतं, मग GB, मग TB आणि त्यानंतर PT. क्लिअर? पुढे बघा. पुढील प्रश्न. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट, द फॅसिलिटी इन विच द सर्व्हर ऍप्लिकेशन अलाउज मेनी युजर्स टू क्रिएट अँड एडिट पेजेस ऑन अ वेबसाईट थ्रू देअर ब्राउझर इज कॉल्ड. इंटरनेटवरती एक अशी फॅसिलिटी आहे, अशी सुविधा आहे, ज्यामध्ये एक असं ऍप्लिकेशन आहे ज्यावरती काही गोष्टी एडिट करण्यासाठी आणि काही गोष्टी तयार करण्यासाठी है ना, तिथे फॅसिलिटी दिली जाते. तिथे एक ऑप्शन दिलं जातं युजर्सना है ना. त्याला काय म्हटलं जातं? हॅकिंग, ट्रोल, सायबरनेटिक्स की विकी. तर ते आहे विकी. विकिपीडियाचं नाव ऐकलं असेल है ना. त्या विकिपीडियावरती युजर्स तो डेटा जो आहे तो एडिट करू शकतात, राईट करू शकतात ॲज पर देअर नॉलेज. आलं लक्षात? त्याला आपण विकिपीडिया म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग. 16 एप्रिलचाच हा परत प्रश्न आहे. IMDb, गुगल, लिंक्डइन आणि युट्यूब असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शन्स मध्ये करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत IMDb, गुगल, लिंक्डइन, युट्यूब, की आधी गुगल मग IMDb मग युट्यूब आणि मग लिंक्डइन, की आधी गुगल मग युट्यूब, लिंक्डइन, IMDb, की आधी लिंक्डइन मग गुगल, युट्यूब आणि IMDb. तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए. आधी IMDb, मग गुगल, मग लिंक्डइन आणि युट्यूब. IMDb बद्दल मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. IMDb एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हिडिओ गेम्स असतील, सिरियल्स असतील, मूवीज असतील, त्यानंतर आणखीन स्ट्रीमिंग कंटेंट असेल, यामध्ये जे काही कास्ट असतात राईट, काही पर्सनल बायोग्राफीज असतील, यामध्ये काही प्रोडक्शन क्रू असतील राईट, यांना रेटिंग दिलं जातं, यांना रिव्ह्यू दिलं जातं, यांच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, जे की 1990 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं. गुगल जे आहे 1998 मध्ये सुरू केलं होतं लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी. लिंक्डइन 2003 मध्ये आणि आपलं युट्यूब जे आहे ते 2005 मध्ये सुरू केलं गेलं होतं. ठीक आहे. आता पुढील प्रश्न जो आहे तो 28 जानेवारी 2018 ला झालेल्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. समजते का असे प्रश्न कसे विचारले जातात? सारखे सारखे विचारले जातात. TTF फॉन्ट फाईल, WAV ऑडिओ फाईल, त्यानंतर JPG ग्राफिक फाईल आणि EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. ठीक आहे. यामध्ये बघा असाच प्रश्न लास्ट एक्झामिनेशनच्या क्वेश्चन मध्येच बघितला ना आपण है ना. तर सेम तसाच प्रश्न EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. TTF फॉन्ट फाईल बरोबर आहे, WAV ऑडिओ फाईल बरोबर आहे, JPG ग्राफिक फाईल बरोबर आहे, EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे चुकीचं आहे. तर EXE काय आहे? एक्झिक्युटेबल फाईल आहे. ठीक आहे, जे की मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये वापरलं जातं काही ऍप्लिकेशन्सला इन्स्टॉल करण्यासाठी. ठीक आहे. TTF जे आहे ट्रू टाईप फॉन्ट असं म्हटलं जातं त्याला, जे की बरोबर आहे, फॉन्टचा फॉर्मॅट आहे.
जेपीजी ग्राफिक फाईल आहे, मूवी आपलं पिक्चरसाठी वगैरे वापरला जातो, इमेजेससाठी. आणि वॅव जो आहे तो ऑडिओ फाईल आहे. पुढील प्रश्न पहा, फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे, दिलेल्या ऑप्शन्स मधून योग्य जोडी शोधायची आहे. 1 किलोबाईट इज इक्वल टू 10⁴. 1 मेगाबाईट इज इक्वल टू 10⁻6 किंवा 6 असं म्हणतात. 1 गिगाबाईट इज इक्वल टू 10⁻12 आणि 1 टेराबाईट इज इक्वल टू 10⁻15. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन बी, म्हणजे 10⁻6 इज इक्वल टू 1 MB होतो. ठीक आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP. FTPचा फुल फॉर्म विचारलंय या प्रश्नामध्ये. काय असेल? फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस असेल का, की फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस असेल, की फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर असेल, की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असेल. बघा, याचा राईट आन्सर जो आहे तो आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असतो. हे काही बायनरी किंवा टेक्स्ट फाईल्स इंटरनेटवरती ट्रान्सफर करण्यासाठी यूज केलं जातं. त्यासोबतच काही फाईल्स कॉम्प्युटरवरून दुसऱ्या सर्व्हरवरती किंवा इंटरनेटवरती है ना जोडण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. बरोबर. त्यानंतर FTP जे आहे याचा मदतीने किंवा याचा वापर करून क्लायंट जो आहे तो काही फाईल्स अपलोड करू शकतो, डाउनलोड करू शकतो, रिनेम करू शकतो, बरोबर, डिलीट करू शकतो. याचा फायदा होतो त्यासाठी. पुढचा प्रश्न, द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर अँड गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स should treat all data on internet as of same importance and not discriminate or charge differently by user content. ठीक आहे, बाय युजर कंटेंट आणि वेबसाईट एक्सेट्रा. याला काय म्हटलं जातं? डिजिटल इक्वेलिटी, डेमोक्रेसी, नेट प्रायोरिटी की नेट न्यूट्रॅलिटी? याला म्हणतात नेट न्यूट्रॅलिटी. ठीक आहे, बघा, इंटरनेट सेवा प्रदाते है ना, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि गव्हर्नमेंट, करेक्ट, आणि सरकारी नियामकांनी इंटरनेटवरील सर्व डेटा समान महत्वाचा आहे आणि वापरकर्ता, सामग्री, वेबसाईट है ना यांच्याद्वारे भेदभाव करू नये किंवा भिन्न शुल्क आकारू नये, या तत्वाला नेट न्यूट्रॅलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल नेट प्रायोरिटी, बरोबर, नेट प्रायोरिटी आपला ऑप्शन सी जो आहे है ना, यामध्ये बघा हे एक इंटरफेस प्रदान करते जे प्रशासकास म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला, ऍडमिनिस्ट्रेटरला वेगवेगळ्या अनुप्रयोगाद्वारे है ना व्युत्पन्न केलेल्या नेटवर्क रहदारीचे प्राधान्य सेट करण्यासाठी अनुमती देतं किंवा परमिशन देतं. समजलं का? हे काय करतं? एक इंटरफेस प्रोव्हाइड करतं जे की ऍडमिनिस्ट्रेटरला काही प्रायोरिटी सेट करण्यासाठी परवानगी देतं है ना. कशासाठी? नेटवर्क ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी, नेटवर्क ट्रॅफिक जे की जनरेट केलेलं आहे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सने, बरोबर. त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटरला हे इंटरफेस प्रोव्हाइड केलं जातं, त्याला नेट प्रायोरिटी असं म्हटलं जातं. डिजिटल डेमोक्रेसी जे आहे हे ICT इन गव्हर्नन्स जे आपण पाहिलं होतं, ICT इन पॉलिटिकल आणि गव्हर्नन्स या प्रोसेससाठी हे डिजिटल डेमोक्रेसी याला म्हटलं जातं. आणि डिजिटल इक्वेलिटी जे आहे ना, हे एक असं प्रिन्सिपल आहे जे सगळ्यांना, एव्हरीवन, ठीक आहे, समाजामध्ये जितके लोक आहेत त्यांना कास्ट, रिलिजन, इकॉनॉमिक बॅकग्राऊंड याला वगळून एक इक्वल ऍक्सेस सर्वांना मिळवून देण्याचं काम करतं. त्याला डिजिटल इक्वेलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बरोबर आहे इंटरनेट सुविधांच्या कालक्रमानुसार? ठीक आहे. अमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक, की आधी गुगल मग फेसबुक मग अमेझॉन मग स्नॅपचॅट, की गुगल, अमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट, की अमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट? ठीक आहे, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी. पहिले अमेझॉन 1994, मग गुगल 1998, फेसबुक 2004 आणि स्नॅपचॅट 2011. ठीक आहे, अशा क्रमानुसार याचा अर्थ येतो, त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर येतं. ठीक आहे. 23 जून 2019 चा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV? IPTVचं फुल फॉर्म काय ते विचारले आपल्याला. ठीक आहे. इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन आहे का?
की इंटरनेट प्रोलिफरेशन टेलिव्हिजन आहे, की इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आहे, की इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन आहे. IPTV म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. ज्या ठिकाणी टेलिव्हिजन कंटेंट जो आहे आपला है ना, टेलिव्हिजनचा जो कंटेंट असतो बरोबर, तो कंटेंट इंटरनेटवरती है ना, तो कंटेंट इंटरनेट प्रोटोकॉल वरती किंवा इंटरनेट प्रोटोकॉल नेटवर्क वरती जेव्हा डिलिव्हर केला जातो त्याला म्हटलं जातं IPTV. आलं समजलं? बघा, जे आपले ट्रेडिशनल जे गोष्टी आहेत है ना, जसे की सॅटेलाइट पद्धतीने, केबल पद्धतीने टेलिव्हिजन जे दर्शविले जातात त्याच्या हे टोटली विरुद्ध, हे इंटरनेट पद्धतीने टेलिव्हिजन प्रसारित करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द वर्ल्ड्स फर्स्ट कॉम्प्युटर ENIAC, फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर होता ना ENIAC, तो कोणत्या वर्षी डेव्हलप केला गेला होता? 1945, 40, 55 की 60? है ना, सोपा प्रश्न आहे. 1945 ला हे ENIAC कॉम्प्युटर जे आहे ते डेव्हलप केलं गेलं होतं. हे फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर आहे. ठीक आहे, फर्स्ट जनरेशन मधलं फर्स्ट कॉम्प्युटर आहे. राईट. जे प्रेस्पर, बघा मी नाव लिहितो इथं, जे प्रेस्पर, ठीक आहे, एकर्ट आणि जॉन मॉकले, यांनी हे कॉम्प्युटर जे आहे ENIAC कॉम्प्युटर है ना सुरू केलं होतं, बिल्ड केलं होतं 1943 ते 1945 या सालाच्या दरम्यान. फर्स्ट जनरेशन फर्स्ट कॉम्प्युटर, जे प्रेस्पर एकर्ट आणि जॉन मॉकले. पुढील प्रश्न, विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज्ड इन इंडिया? ठीक आहे, त्यावेळेस प्रश्न विचारला होता 23 जून 2019च्या परीक्षेमध्ये की कोणती संपर्क सेवा भारतात नुकतीच बंद झालेली आहे? मग ते पोस्टल सर्व्हिस आहे, लँडलाईन आहे, टेलिग्राम आहे की फॅक्स आहे? है ना, नुकतीच बंद झालेली ती जी आहे ती टेलिग्राम होते. समजते का? जवळपास 160 वर्ष, 160 इयर्स है ना, त्याच्यापेक्षा जास्त इंडियामध्ये टेलिग्राम चालू होतं. ते बंद झालं, ती सर्व्हिस बंद झाली कारण स्मार्टफोन्स, मोबाईल फोन्स है ना, इंटरनेटच्या जमान्यामध्ये टेलिग्राम आता कमी कार्यरत होता, त्यामुळे 160 वर्ष तब्बल चालून ही टेलिग्राम बंद करावं लागलं. ठीक आहे. बघा, टेलिग्राफ जे आहे, टेलिग्राफ सर्व्हिस जे आहे ते एका डिस्ट्रिक्ट, एका जिल्ह्यामध्ये चालू केलं गेलं होतं जवळपास 1858 या साली. ठीक आहे, 1858 या साली हे चालू केलं होतं है ना, कलकत्ता अँड डायमंड हार्बर, मी ते लिहितो. ठीक आहे, या स्थानामध्ये हे पहिल्यांदा टेलिग्राफ सर्व्हिस जे आहे ती इस्टॅब्लिश केली गेली होती. समजते का? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे यांनी टेलिग्राफ सुरू केलं होतं काही वर्षानंतर 1854 मध्ये. ठीक आहे, जेव्हा ही सिस्टीम लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा ही पूर्ण देशभर पसरली गेली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर, महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षक म्हणून भरतीसाठी वेब पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ते कुठलं पोर्टल आहे? सरल, महाजॉब्स, ई सेवा की पवित्र? ते आहे पवित्र. ठीक आहे, महाराष्ट्र शिक्षक भरती यांनी हे पवित्र पोर्टल महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. ठीक आहे, जे मेगा भारती जे आहे याच्या अंतर्गत हे चालू केलेलं आहे एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत. बरोबर. बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं, हे पवित्र पोर्टल जे आहे हे सुरू केल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं टीचरचे रिक्रुटमेंट त्यावरती होतील. टीचरचे रिक्रुटमेंट काहीही जर आपल्या राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये जर सुरू झाल्या
तर आपल्याला पवित्र पोर्टलवरती दिसतील असं त्यांनी अनाऊन्स केलं है ना. प्रत्येक नवीन इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामध्ये टीचरच्या रिलेटेड किंवा टीचरच्या रिक्रुटमेंट रिलेटेड पवित्र पोर्टलवरती दिसेल असं मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, यांनी अनाऊन्स केलं. सो पवित्र एक असं पोर्टल आहे जिथे महाराष्ट्रामध्ये टीचर रिक्रुटमेंटसाठी माहिती दिली जाते. पुढचा प्रश्न, विच स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ द रिस्पेक्ट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. ठीक आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया जे याच्या संदर्भात कुठलं विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. इट इज प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. इट इज व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. म्हणजे एक एकल विंडो शोध सुविधेसह शिक्षण संसाधनांचे आभासी भांडार आहे, की हे भिन्न अपंग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे, की भारतातील तंत्रज्ञान संस्था खडगपूर येथे हे विकसित झालेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे तंत्रज्ञान विभागाचा हा प्रकल्प आहे. तर हे कसं आहे, याच्यामध्ये आपल्याला विचारले की चुकीचा कुठला आहे ना, करेक्ट नसलेला. तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट MHRDच्या अंतर्गत नॅशनल मिशन म्हणजे NMEICT, बघा मी तुम्हाला इथे सांगतो NMEICT है ना, नॅशनल मिशन, ठीक है, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन राइट, NME थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, थ्रू ICT लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल है ना, ICT सर्वांना माहिती आहे. हे आहे NMEICT. तर याच्या अंतर्गत हे नॅशनल डिजिटल लायब्ररी जे आहे ते चालू करण्यात आलं होतं. ठीक आहे, यांनी NDLचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं राईट. यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्याचं फ्रेमवर्क असेल, व्हर्च्युअल रिपॉझिटरी असेल, लर्निंग रिसोर्सेस असतील, या सर्व गोष्टी याच्या अंतर्गतच केले जातात. ठीक आहे, आणि यामध्ये संशोधक आणि आयुष्यभर शिकणारे सर्व विषय, सर्व लोकप्रिय प्रकारची ऍक्सेस उपकरणे, ठीक आहे, आणि भिन्न अपंग शिकणाऱ्यांसह सर्व शैक्षणिक स्तरावरती आणि त्या स्तरासाठी समर्थन प्रदान करण्यासाठी हे डिझाईन केलं गेलं होतं NDL, नॅशनल डिजिटल लायब्ररी. ठीक आहे, इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, हे चुकीचं आहे. इट इज अ प्रोजेक्ट अंडर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अंडर NMEICT, हे बरोबर आहे. ठीक आहे, आता बघूया आपण पुढचे प्रश्न जे की 2020च्या एक्झामिनेशन मध्ये म्हणजे 27 डिसेंबर 2020 ला विचारले गेलेले होते. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TRAI. ठीक आहे, टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, की टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचा राईट आन्सर आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, TRAI. ठीक आहे, हे जे TRAI आहे हे 1997 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं अंडर द ऍक्ट ऑफ पार्लमेंट राईट. हे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1997 या ऍक्टच्या अंतर्गत ह्याला इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. याचं मिशन जो आहे तो आहे की टेलिकम्युनिकेशन, आपल्या देशामध्ये टेलिकम्युनिकेशनची ग्रोथ करण्यासाठी है ना, त्याला रेग्युलेट करण्यासाठी, त्याचं कामकाज व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी हे TRAI जे आहे ते कार्यरत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. कोणत्या वर्षी माहिती तंत्रज्ञान कायदा लागू केला गेला होता? 2005, 1980, 2000 की 1990. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी 2000. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली? APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर की विजय भाटकर. ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी विजय भाटकर. ठीक आहे, बघा परमसिद्धी हे भारतातलं दुसरं है ना, परमसिद्धी हा टॉप 500 यादीमधला टॉप 100 स्थान मिळवणारा दुसरा भारतीय सुपर कॉम्प्युटर आहे. कुठला? मी इथे नाव लिहितो,
परम सिद्धी, ठीक आहे. सेकंड सुपर कॉम्प्युटर, राईट. बघा, प्रत्युष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथे हवामान अंदाजासाठी वापरला जाणारा सुपर कॉम्प्युटर नोव्हेंबरच्या आवृत्तीत 78व्या क्रमांकावर आहे. त्यासोबतच भारतातील सर्वात नवीन आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर परमसिद्धी AI जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे, ठीक आहे, जे की टॉप 500 च्या यादीमध्ये सुद्धा 63व्या क्रमांकावर आहे. कितीव्या? 63व्या. परमसिद्धी AI, ठीक आहे, परमसिद्धी AI. आणि विजय भाटकर जे आहेत, ठीक आहे, यांनी हे सुपर कॉम्प्युटर मधील भारताच्या राष्ट्रीय उपक्रमाचे शिल्पकार म्हणून यांना ओळखले जातं, जिथे त्यांनी परम सुपर कॉम्प्युटर मध्ये विकासाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांनी 1991 मध्ये पहिला भारतीय कॉम्प्युटर परम 8000, ठीक आहे, परम 8000 हे काय आहे? फर्स्ट सुपर कॉम्प्युटर, ठीक आहे. परम 8000 पहिला सुपर कॉम्प्युटर 1991 मध्ये, आणि नंतर 1998 मध्ये परम 10000, ठीक आहे, परम 10000 असे त्यांनी विकसित केलेले आहेत. समजलं? तर विजय भाटकर यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करण्यासाठी, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती वेब पोर्टलवर देणे बंधनकारक केलेले आहे. तो कुठला पोर्टल आहे? पवित्र, सरल, सारथी, शालार्थ. तर तो आहे सरल, ठीक आहे. सरलचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक, ठीक आहे, सिस्टमॅटिक रिफॉर्म ऑफ अचीविंग and learning by students. And learning by student, ठीक है. सिस्टमॅटिक रिफॉर्म फॉर, इथे फॉर आहे, सिस्टमॅटिक रिफॉर्म फॉर अचीविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट असा याचा फुल फॉर्म आहे. कशाचा? सरलचा, ठीक आहे. हे सरल जे आहे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक स्कूल्सना त्यांच्या स्टुडंटची माहिती ही स्टोअर करावी लागते, ठीक आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेला एक कंपल्सरी आदेश आहे. खालीलपैकी कोणता भारतातील उच्च शिक्षणासाठी डिजिटल उपक्रमाचा भाग आहे? नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज की डिजिटल विद्या. तर याचा राईट आन्सर आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, ठीक आहे. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी NAD ज्याला शॉर्ट मध्ये म्हणतो, हा भारत सरकारचा शिक्षण मंत्रालय है ना, याला पूर्वी MHRD म्हणायचो आपण, याच्या अंतर्गत केलेला उपक्रम आहे जो की शैक्षणिक पुरस्कारांचा डिजिटल डेटाबेस तिथे स्टोअर करतो, ठीक आहे. शैक्षणिक संस्था, त्यानंतर DS पात्रता, मूल्यमापन, संस्थांनी दाखल केलेले प्रमाणपत्रे, डिप्लोमा, पदव्या, गुणपत्रिका, या सर्व गोष्टी NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीवर स्टोअर केले जातात, ठीक आहे. हा प्रश्न आहे 26 सप्टेंबर 2021 मध्ये विचारला गेलेला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNET, ठीक आहे. ERNETचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे विचारलंय. एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क. मित्रांनो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन D, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क, ठीक आहे. ERNET जी आहे हे ERNET इंडिया ही एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली
चालते. त्यासोबतच ही देशातली प्रमुख शहरामध्ये प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये स्थितीत असलेली सर्वात मोठी देशव्यापी स्थलीय आणि उपग्रह नेटवर्क आहे. त्यासोबतच ERNET जी आहे त्याची सुरुवात 1986 मध्ये झाली होती इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP ठीक आहे च्या निधी समर्थनासह करण्यात आली होती, ज्यामध्ये सहभागी एजन्सी म्हणून 8 प्रमुख संस्थांचे समावेश होते. हे आहे आपलं ERNET, जे की 26 सप्टेंबर 2021 च्या एक्झामिनेशन मध्ये विचारलं गेलं होतं. पुढचा प्रश्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांती घडवून आणण्यासाठी कोणी मदत केली? नंदन निलेकणी, सॅम पित्रोदा, जी पार्थसारथी की ए राजा? तर याचा राईट आन्सर आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा जे आहेत त्यांना राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून यांच्या समवेत दूरसंचार, पाणी, साक्षरता, लसीकरण, दुग्ध व्यवस्था, तेल बियांशी संबंधित असे 6 तंत्रज्ञान मोहिमेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. खालीलपैकी कोणते मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे? है ना, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर की व्हॉट्सअप? राईट. याच्यामध्ये इन्स्टंट मेसेजिंग म्हटलं, इन्स्टंट मेसेजर जर म्हटलं तर तो आहे व्हॉट्सअप. तुम्हाला इन्स्टंटली मेसेज कोणालाही यामध्ये पाठवता येतं. ठीक आहे. इन्स्टंट मेसेजिंग ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये ऑनलाईन चॅट करू शकतो, रिअल टाइम टेक्स्ट ट्रान्समिशन यामध्ये होतं आणि त्याला आपण इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतो. ठीक आहे. 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये है ना वर्ल्ड वाईड जे व्हॉट्सअप यूज करायला सुरू झालं होतं, जवळपास 1.6 बिलियन ऍक्टिव्ह युजर्स त्यामध्ये होते. त्याला इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतात. सारथी हे चे वेब पोर्टल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय की ग्रामीण विकास मंत्रालय? ठीक आहे. तर हे आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग है ना, यांचं हे सारथी पोर्टल आहे. ठीक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, ट्रान्सफर ओनरशिप फॉर्म है ना, हे सर्व ऑनलाईन सेवा देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी सारथी परिवहन सेवा हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रमांच्या मजकुरात BYOD याचा अर्थ काय आहे? तर BYOD हे काय आहे? ब्रिंग युअर ओन डिव्हाइस असं म्हटलं जातं. समजलं? BYOD ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, तुमचे स्वतःचे डिव्हाइस स्वतः घेऊन या. विच ऑफ द फॉलोइंग, आता बघा हे प्रश्न जे आहे ते 26 मार्च आहेत बरं का पुढच्या एक्झामिनेशन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML? HTML चा फुल फॉर्म सांगायचा आहे. ठीक आहे. HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ऑप्शन सी आहे. ठीक आहे. द इंटरनेट ऍक्सेस म्हणजेच भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा ... यावर्षी सुरू करण्यात आली होती है ना. सर्वसामान्य लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी कधी सुरुवात केली? तर 1995 रोजी इंटरनेट सर्वांना यूज करण्यासाठी अवेलेबल झाला. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? टाइपरायटर, हनीकोड, युनिकोड की मल्टीमीडिया? है ना. तर युनिकोड हे करेक्ट आन्सर आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन जे आहेत है ना, स्मार्टफोन्स वरती प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी हे उपयोगी पडतं. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज डिजिटल पेमेंट ऍप लिंक्ड टू गुगल? है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी डिजिटल पेमेंट ऍप आहे जे की गुगलला कनेक्टेड आहे किंवा गुगलला लिंक्ड आहे, ते कुठलं आहे? पेटीएम, भीम, तेज की मोबिक्विक? तर ते आहे तेज. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय है ना डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना की ई शोध सरस्वती? तर तो आहे ई शोध सिंधू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 एप्रिल 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन मधले प्रश्न आहेत.
जेव्हा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये HTTP ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट किंवा साईट उघडता तेव्हा त्याचा मुख्य अर्थ असा होतो. कसा होतो? तुम्ही वेगवान कनेक्शन वापरत आहात, तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात, तुम्ही सिंगल डेट लाईन ट्रान्सफर वापरत आहात, की तुम्ही स्मार्टफोन अनुकूल वेबसाईट वापरत आहात. तर तुम्ही काय वापरत आहात? तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात. HTTPS जे आहे ना, ते कशासाठी? ऍक्सेसिंग सुपर कम्युनिकेशन, सिक्युअर कम्युनिकेशन. ठीक आहे, सिक्युअर साठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधा प्रथम सुरू झालेल्या घटनाचा योग्य कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे, काय काय दिले? युट्यूब दिले, जीमेल दिले, इंस्टाग्राम दिले आणि विकिपीडिया दिले है ना. आता ऑप्शन्स नुसार आपल्याला क्रम दिलेला आहे, तर कुठला क्रम बरोबर असेल? तर मी डायरेक्टली सांगतो, अजिबात उशीर न करता. विकिपीडिया, मग जीमेल, मग युट्यूब, मग इंस्टाग्राम. बघा एक एक तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी. जसं की विकिपीडिया जे आहे 2001 आहे, राईट. त्यानंतर जीमेल आहे 2004 आहे, युट्यूब जे आहे 2005 आहे, ठीक आहे, आणि इंस्टाग्राम जे आहे 2010 आहे. ठीक आहे, 1, 4, 5 आणि 10 असा याचा क्रम आहे. स्वयं या उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते? ठीक आहे, सॉरी, आले नव्हते असे विचारले, आले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की IIMB म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर, की CEC म्हणजेच कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन. तर यामध्ये राईट आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला यामध्ये नेमणूक केली गेली नव्हती. वेब 2.0 जे नवीन वेब 2.0 आहे, या डिजिटल वातावरणाच्या संदर्भात UGCचा काय अर्थ आहे? UGC म्हणजे याच्यामध्ये काय? वेब 2.0 याच्यामध्ये, ठीक आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, युजर जनरेटेड कंटेंट आहे, युनिक ग्राफिक कोडिंग आहे, की युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट आहे? तर ते आहे युजर जनरेटेड कंटेंट. UGCचा या ठिकाणी वेब 2.0 च्या मध्ये अर्थ असा आहे युजर जनरेटेड कंटेंट. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यामधली खरी जोडी किंवा योग्य जोडी कुठली आहे ते ओळखायचे आहे. पिक्सल, युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज, HDD, युनिट ऑफ हाय डेफिनेशन ऑफ डिजिटल स्क्रीन, KBPS, युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट, GHJ, युनिट ऑफ मेमरी स्टोरेज ऑन डिजिटल डिव्हाइस. तर हे सर्वच चुकीचे आहेत, A, B आणि D. यामध्ये C ऑप्शन करेक्ट आहे. KBPS हे युनिट डेटा ट्रान्सफर रेट आहे, म्हणजे किती फास्ट ट्रान्सफर आपण फाइल्स करू शकतो त्याची स्पीड दाखवण्याचं काम है ना, हे KBPS करतं. KBPS, MBPS वगैरे है ना, त्या स्पीड मध्ये आपल्याला मोजता येतं. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट PYQs एव्हरीवन. या PYQs मधून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. अशाच प्रकारे पेपर 1 सारखाच पेपर 2 चा सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर पेपर 2 कोर्स सुद्धा आजच्या आजच सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे, बूस्टअप करायचं आहे. त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून पेपर 2 कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.